सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका पाहणार आहोत. ही कृतीपत्रिका यापूर्वीच पोस्ट केलेली आहे चॅनलवर. आज आपण उत्तरं कशी लिहायची ते समजून घेणार आहोत, म्हणजे हे मॉडेल ॲन्सर आहेत. ही कृतीपत्रिका मराठी विषयाची आहे. 12 फेब्रुवारी 2026ला ही परीक्षा झाली आणि या अभ्यासक्रमाला सुरुवात झालेली आहे 2020-21 पासून. तर आजपर्यंत प्रत्येक वर्षाच्या 2 प्रश्नपत्रिका बोर्डाच्या अशा आजवरच्या 5-10 प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरंसुद्धा या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले गुण प्राप्त करायचे असतील तर या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका नक्की पहा. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या, तुम्हाला हवे ते व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. प्रश्नपत्रिकेमध्ये सीट नंबर टाकण्यासाठी जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लिहायला. या कृतीपत्रिकेचे 12 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही कृतीपत्रिका आहे. 20 गुण तुमचे अंतर्गत तोंडी परीक्षा, मौखिक परीक्षा किंवा ओरल एक्झाम होते, त्याचे 20 आणि हे 80, अशा प्रकारे 100 गुणांची ही प्रश्नपत्रिका 12 फेब्रुवारी 2026 म्हणजे याच वर्षीची ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे. उत्तरं कशी लिहायची ते आपण आता समजून घेऊया. कृतीपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. म्हणजे पेन किंवा पेन्सिलने चौकट, आयत काढायचा. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. भाषा विषय आहे त्यामुळे शुद्ध लेखनाकडे लक्ष द्यायचं आहे आणि नवीन कृती नवीन पानावर सोडवायची आहे. या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 5 विभाग आहेत आणि 5 विभागांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून मी त्याचे 5 विभागाप्रमाणे 5 व्हिडिओ करत आहे. पहिला विभाग गद्य, दुसरा पद्य, तिसरा साहित्य प्रकार कथा. हे 3 व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. प्लेलिस्ट पहा, तिथे हे व्हिडिओ आहेत मराठी 12वीमध्ये ॲड केलेले. आज आपण विभाग 4 उपयोजित मराठी यावरील कृती सोडवणार आहोत आणि पुढील व्हिडिओ लवकरच येईल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले त्यांना नोटिफिकेशन यूट्यूबकडून मिळेल. विभाग क्रमांक 4 उपयोजित मराठी, त्याला एकूण 14 गुण आहेत. म्हणजे जेवढे उपयोजित मराठीचे टॉपिक आहेत त्याला 14 गुण आहेत. त्यामध्ये कृती क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 दिले आहेत, 2 सोडवायच्या आणि 4 गुण आहेत. म्हणजे 1 कृती सोडवली तर 2 गुण. पण आता आपण उत्तरपत्रिका सोडवत आहोत त्यामुळे 4ही प्रश्नांची किंवा कृती आपण सोडवणार आहोत. उत्तरं काय आहे ते पाहूया. 1. मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा. 2. माहितीपत्रकाची गरज लिहा. 3. अहवाल लेखनाचे महत्त्व थोडक्यात लिहा. 4. वृत्तलेख म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा. 4ही प्रश्नांची किंवा कृतींची उत्तरं काय आहेत ते आपण पाहूया. क्रमांक 1. मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा. उत्तर: मुलाखतीचा प्रारंभच मुळी अत्यंत आकर्षक, चटपटीत, थेट श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या काळजाला जाऊन भिडणारा झाला पाहिजे. मुलाखतकाराच्या पहिल्या 4-6 वाक्यातच श्रोते किंवा वाचक त्या मुलाखतीच्या श्रवणात किंवा वाचनात मनाने पूर्णतः गुंतले गेले पाहिजेत. वेल बिगन इज हाफ डन असे जे म्हणतात ते याच अर्थाने. मॅचच्या पहिल्याच चेंडूवर एखाद्या फलंदाजाने चेंडू थेट सीमारेषेबाहेर टोलवल्याचा आनंद झाला पाहिजे आणि तेही अगदी नैसर्गिकपणे, सहजपणे, ओघाओघात घडले पाहिजे. त्याला कृत्रिमतेचा जरासाही स्पर्श होता कामा नये. त्यासाठी मुलाखतकाराला मुलाखतदात्याचा स्वभाव, शैली नेमकी माहीत असली पाहिजे. दुसरी कृती आहे माहितीपत्रकाची गरज लिहा. उत्तर: उत्पादन, सेवा किंवा संस्थांची सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती कमी खर्चात व कमी वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रकाची गरज असते. भाजीपाला विक्रेत्यांपासून ते आलिशान कार कंपन्यांपर्यंत, तसेच शाळा, बँका आणि रुग्णालयांना आपल्या प्रचारासाठी याची आवश्यकता भासते. माहितीपत्रकाची गरज व महत्त्व: कमी खर्च
आणि सोपी उपलब्धता. टी व्ही किंवा मोठ्या जाहिरातींपेक्षा माहितीपत्रक छापून वाटणे खूप स्वस्त पडते आणि ते ग्राहकांकडे कायम राहते. विस्तृत माहिती देणे. जाहिरातीत मोजके शब्द असतात, पण माहितीपत्रकात वस्तूचे किंवा सभेचे वैशिष्ट्य, किंमत आणि वापरण्याची पद्धत सविस्तर लिहिता येते. नवीन बाजारपेठेत प्रवेश. उत्पादकांना आपल्या नवीन वस्तूची माहिती नवीन लोकांपर्यंत पोहोचवून बाजारपेठेत सहज स्थान मिळवता येते. जनमत आकर्षित करणे. आकर्षक रंगसंगती, चित्र आणि माहितीमुळे लोकांचे लक्ष वेधून घेणे सोपे होते. विश्वासार्हता निर्माण करणे. लिखित स्वरूपातील अधिकृत माहितीमुळे ग्राहकांचा संस्थेवर किंवा उत्पादनावरचा विश्वास वाढतो. तिसरी कृती आहे अहवाल लेखनाचे महत्त्व थोडक्यात लिहा. उत्तर: अहवाल लेखन हे कोणत्याही संस्था, कार्यालय किंवा कार्यक्रमाची अचूक माहिती, गोषवारा आणि भविष्यातील नियोजनासाठीचा एक अधिकृत दस्तऐवज आहे. यामुळे भूतकाळातील कामांचा आढावा मिळतो आणि योग्य निर्णय घेण्यास मदत होते. अहवाल लेखनाचे महत्त्व. माहितीची नोंद. पार पडलेल्या कार्यक्रमांची किंवा कामांची लिखित आणि योग्य नोंद सुरक्षित राहते. निर्णय प्रक्रिया. योग्य निर्णय घेण्यासाठी अचूक आकडेवारी आणि वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध होते. भविष्यकालीन योजना. पुढील कामकाज आणि नवीन योजना आखण्यासाठी अहवाल मार्गदर्शक ठरतो. पुरावा दस्तऐवज. भविष्यात संदर्भ म्हणून वापरण्यासाठी हा एक विश्वासार्ह व अधिकृत पुरावा असतो. कार्यक्षमता वाढ. कामाचे मूल्यमापन करून संस्थेची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. 4. वृत्तलेख म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर: वृत्तलेख म्हणजे एखाद्या घटनेची, समस्येची किंवा विषयाची सविस्तर, सर्वसमावेशक आणि रंजक माहिती देणारा लेख होय. हा वृत्तपत्रातून प्रसिद्ध केला जातो. वैशिष्ट्ये. सविस्तर माहिती. बातमीच्या पुढे जाऊन घटनेमागील पार्श्वभूमी व कारणे स्पष्ट करतो. मनोरंजन व ज्ञान. वाचकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांना नवीन माहिती आणि ज्ञान देतो. आकर्षक शैली. याची भाषा आणि मांडणी वाचकांच्या रुचीला साजेशी असते. पुढचा प्रश्न आहे किंवा कृती आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 दिल्या आहेत, 2च सोडवायच्या. 10 गुण म्हणजे एका कृतीला 5 गुण. आणि इथे मुद्दे दिलेले असतात, मध्ये रिकामी जागा आणि त्यानुसार उत्तर लिहायचे. फक्त रिकाम्या जागी एक शब्द लिहायचा नाही. आम्हाला उत्तरपत्रिका चेक करताना ते लक्षात येतं की विद्यार्थी रिकाम्या जागी एखादा शब्द लिहितात. तसं लिहायचं नाही, तर विस्तृत उत्तर लिहायचं आहे. 1. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीचे स्वरूप विशद करा. मुलाखत म्हणजे मुलाखतीचे विविधांगी स्वरूप, मुलाखतीचे विविध प्रकार, साधारण ते असाधारण व्यक्ती, आगळेवेगळे सांगण्यासारखे कर्तृत्व. 2. खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना लिहा. माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, वेगळेपण, आकर्षक मांडणी, भाषाशैली. 3. खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये विशद करा. वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा. 4. खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयांचे स्रोत लिहा. वृत्त किंवा बातमी, व्यक्तिगत अनुभव, भेटीगाठी, मुलाखती, निरीक्षणे. आपण 4ही कृती सोडवणार आहोत. 1. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीचे स्वरूप विशद करा. मुलाखत म्हणजे मुलाखतीचे विविधांगी स्वरूप, मुलाखतीचे विविध प्रकार, साधारण ते असाधारण व्यक्ती, आगळेवेगळे सांगण्यासारखे कर्तृत्व. उत्तर: मुलाखत म्हणजे काय? मुलाखत म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तींमधील एक उद्दिष्टपूर्ण संवादात्मक प्रक्रिया होय. यामध्ये पूर्वनियोजित व क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एका व्यक्तीचे विचार, कार्य, अनुभव आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर किंवा वाचकांसमोर उलगडून दाखवले जाते. मुलाखतीचे विविधांगी स्वरूप. संवादात्मक प्रक्रिया. मुलाखत ही केवळ प्रश्न उत्तरांची सरभरीत मालिका नसून 2 व्यक्तींमधील जिवंत आणि प्रभावी संवाद असतो. पूर्वनियोजित उद्देश. मुलाखतीचा हेतू, विषय आणि स्वरूप आधीच ठरवलेले असते. माहितीची देवाणघेवाण. याद्वारे मुलाखतदात्याचे व्यक्तिमत्व, कार्य आणि विचार लोकांसमोर येतात. मुलाखतीचे विविध प्रकार. व्यक्तिगत मुलाखत. एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या जीवनावर व कार्यावर आधारित. नोकरी किंवा व्यावसायिक मुलाखत. उमेदवाराची पात्रता तपासण्यासाठी घेतली जाणारी मुलाखत. प्रसिद्धीपर मुलाखत. कला, क्रीडा, साहित्य किंवा राजकारण क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींची मुलाखत. माहितीपर किंवा चौकशीपर मुलाखत.
एखाद्या समस्येवर किंवा घटनेवर प्रकाश टाकण्यासाठी तज्ज्ञांची घेतली जाणारी मुलाखत. साधारण ते असाधारण व्यक्ती व आगळे वेगळे कर्तृत्व. मुलाखतीसाठी केवळ मोठे सेलिब्रिटीज असायला हवे असे नाही, तर एक साधारण व्यक्ती आपल्या कष्टाने व संघर्षाने कशी असाधारण बनते हे मुलाखतीतून दाखवले जाते. समाजात कोणतीही प्रसिद्धी न मिळता पडद्यामागे राहून आगळे वेगळे व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या लोकांचे कर्तृत्व मुलाखतीमुळे जगासमोर येते. दुसरी कृती आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना लिहा. माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, वेगळेपण, आकर्षक मांडणी, भाषाशैली. उत्तर: दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतात. माहितीपत्रक तयार करताना मजकुराची अचूकता, सुटसुटीतपणा आणि आकर्षकता महत्त्वाची असते. माहितीला प्राधान्य. माहितीपत्रकाचा मूळ हेतू वाचकाला किंवा ग्राहकाला हवी ती अचूक माहिती पुरवणे हा असतो. संस्थेची, उत्पादनाची किंवा सेवेची सविस्तर, खरी आणि सुसंगत माहिती यात दिली जाते. अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती टाळून मुद्द्याला सुसंगत माहिती प्राधान्याने मांडली जाते. उपयुक्तता. माहितीपत्रक कमी वेळात आणि कमी खर्चात लोकांपर्यंत पोहोचवता येते. वाचकांना हवी असलेली माहिती नेहमी उपलब्ध राहते व ते कधीही संदर्भ म्हणून वापरता येते. वाचक आणि उत्पादक यांच्यात दुवा म्हणून हे उपयुक्त ठरते. आकर्षक मांडणी. माहितीपत्रकाची रचना, पानांची ठेवण, फॉन्टची निवड आणि रंगसंगती आकर्षक असावी. योग्य ठिकाणी समर्पक चित्रे, लोगो किंवा आकृत्यांचा वापर केल्यास ते लक्षवेधी बनते. मजकूर मुद्द्यांसारखा सुटसुटीत मांडल्यामुळे वाचकाचा ओढा वाढतो. भाषाशैली. माहितीपत्रकाची भाषा सोपी, स्पष्ट आणि वाचकाला सहज समजणारी असावी. भाषेमध्ये औचित्य, शिष्टसंमतपणा आणि प्रभावी शब्दयोजना असावी. वाक्यांची लहान रचना थेट परिणाम करणारी असावी, जेणेकरून वाचक आकर्षित होईल. तिसरी कृती आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये विशद करा. वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा. उत्तर: अहवाल लेखन हे वस्तुनिष्ठ, विश्वसनीय, सोपे, निश्चित शब्दमर्यादेत आणि निपक्षपाती असावे लागते. यामुळे अहवालातील माहिती अचूक आणि प्रभावी ठरते. वस्तुनिष्ठता. अहवालात स्वतःचे मत मांडू नये. प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा व पुराव्यांचा समावेश असावा. माहिती सत्यावर आधारित असावी. विश्वसनीयता. माहिती अचूक आणि खात्रीशीर स्रोतांवरून घेतलेली असावी. खोटा किंवा चुकीचा डेटा वापरू नये. आकडेवारी खरी आणि तपासून पाहिलेली असावी. सोपेपणा. भाषा साधी, स्पष्ट आणि समजण्यासारखी असावी. कठीण किंवा गोंधळात टाकणारे शब्द टाळावेत. वाचकाला विषय पटकन समजला पाहिजे. शब्दमर्यादा. अहवाल मोजक्या आणि आवश्यक शब्दात लिहिला जावा. अनावश्यक तपशील किंवा लांबच लांब वाक्ये टाळावीत. विषयाला सोडून फापट पसारा नसावा. निपक्षपातीपणा. अहवाल लिहिताना कोणताही पूर्वग्रह ठेवू नये. कोणाचीही बाजू न घेता खरी परिस्थिती मांडली जावी. सत्य आणि स्पष्ट भूमिका असावी. चौथी कृती आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयांचे स्रोत लिहा. वृत्त किंवा बातमी, व्यक्तिगत अनुभव, भेटीगाठी, मुलाखती, निरीक्षणे. उत्तर: वृत्तलेखाचे विषय शोधण्यासाठी वृत्त किंवा बातमी, व्यक्तिगत अनुभव, भेटीगाठी आणि निरीक्षणे हे महत्त्वाचे स्रोत आहेत. या प्रत्येक स्रोताची माहिती खालीलप्रमाणे आहे. वृत्त किंवा बातमी. चालू घडामोडी किंवा ताज्या बातम्यांवरून वृत्तलेखाचा विषय सुचतो. एखाद्या ठळक बातमीमागची पार्श्वभूमी किंवा सविस्तर माहिती देण्याचे काम याद्वारे होते. व्यक्तिगत अनुभव. लेखकाने स्वतः घेतलेले अनुभव हा प्रभावी वृत्तलेखनाचा स्रोत बनू शकतो. यातून मजकुरात जिवंतपणा आणि अस्सलपणा येतो. भेटीगाठी. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रसिद्ध व्यक्ती किंवा सामान्य लोकांशी केलेल्या चर्चा व मुलाखती. लोकांच्या मुलाखतींमधून त्यांचे विचार आणि जीवनातील वास्तव समोर येते. निरीक्षणे. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती, ठिकाणे किंवा सामाजिक स्थिती. बारकाईने केलेल्या निरीक्षणातून एखाद्या समस्येवर किंवा विषयावर सखोल प्रकाश टाकता येतो. अशा प्रकारे आपण उपयोजित मराठी हा विभाग 4 यावरील कृती सोडवलेल्या आहेत. पुढील व्हिडिओमध्ये व्याकरण आणि लेखन यावरील आपण कृती सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारा कमेंटमध्ये. मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल.
अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.